श्री स्वामी समर्थ. सगळ्यांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता मॉर्निंगचं खूप गार वातावरण आहे आणि मी ब्लॉग चालू केला आहे. आज आहे एकादश आणि समर्थाला डब्याला पण शाबूच पाहिजे, तर तुम्हाला दाखवते. देवपूजेसाठी मला इथले फुलं घ्यायचे आहेत. तर हे सायलीचे फुलं आहेत. सकाळ सकाळची वेळ आहे. बाहेर तुम्हाला थोडंसं पत्रे ते ओले दिसत आहेत, तर पावसाचं रिमझिम येऊन गेलेले आहे. हे बघा, आता फुलं घेऊया आणि देवपूजेला. त्यानंतर समर्थाला टिफिनसाठी शाबू बनवायचा आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर शेंगदाणे भाजून घेते. आणि आज गेलेली आहे मुद्दामून लाईट. मला शेंगदाणे बारीक करायचं मी काल विसरली, कारण 24 तास लेट असते. आपण करूया असा विचार केला, पण लेट गेली. मग आता काय इथं जाडे भरडे शेंगदाणे बारीक करून घेतले आणि आता बनवूया शाबू. तर समर्थला शाबू हा लाल मिरच्याचा आवडतो, म्हणजे आपलं लाल तिखट. हिरव्या मिरचीचा तो खात नाही. मिरची बाजूला काढून टाकले की पूर्ण शाबू पांढरा दिसतो, ते त्याला अजिबात आवडत नाही आणि त्याला लाल शाबू आवडतो. आणि लाल शाबू माझी आई बनवते, तर ते आजीनं बनवलेलं त्याच्या लक्षात राहिलंय. आणि इथं आता लाल तिखट टाकून मी मस्त असा शाबू बनवत आहे. त्यानंतर शिंदेलोण टाकलेलं आहे. एकादशीला शिंदेलोणच वापरलं पाहिजे शाबूमध्ये. शाबू असो भगर असो उपवासाला, तर मीठ आपलं चालत नाही. तर छान असं तर इथं खालीवरी करून घेते. बटाटा नाही टाकला, त्याला बटाटा आवडत नाही त्यामुळं. तर मस्त असा शाबू रात्रीच भिजवला होता, त्यामुळे छान असा सुटसुटीत शाबू मऊ लुसलुशीत आपला बनून तयार आहे. तर आता त्याचा आपण देवाला दोघं नैवेद्य दाखवायला काढूया आणि परत त्याचा आपण डबा भरूया. आणि गावाकडलं वातावरण बघू शकता तुम्ही. चला एकादशीच्या आज मॉर्निंग रुटीनला सुरुवात करूया. या ठिकाणी 2 कढईमध्ये चाललेलं आहे माझं तूप. तर इकडं ठेवलंय आणि इकडं पण ठेवले मी. हे बघा, फायनल आपलं तूप आणि इकडलंही आपलं तूप तयार झालंय. तर देवपूजा आपली झालेली आहे एकादशीची. तुम्ही बघू शकता माझी थोडीशी तब्येत बरी नाही, त्यामुळे माझा आवाज असा येतोय. एकादशीची आपली देवपूजा झालेली आहे. तर संध्याकाळच्या फराळीसाठी मी बनवते भगर. मला भगरच खायचं होतं, शाबू नव्हता खायचा. पण समर्थाचा हट्ट होता की मला शाबू पाहिजे. त्याला खूप खूप शाबू आवडतो आणि मग आता त्याला शाबू बनवून दिला. आता संध्याकाळी काय बनवायचं, तर आता मी इथं बनवते भाजी. एकादशीची भाजी दाखवणार आहे आज तुम्हाला. कढईमध्ये तेल टाकलं, त्यात 2 मिरच्या हुब्या चिरून टाकल्या, 1 बटाटा बारीक चिरून घेतला, कच्चा बटाटा आहे, शिजलेला घेतला तरी चालतं. तर तेलामध्ये थोडंसं बटाटा खालीवरी करून घ्यायचा आहे, म्हणजे मऊ होईल, लवकर शिजेल यासाठी. त्यावर थोडंसं शिंदेलोण टाकते, म्हणजे उपवासाचं मीठ, म्हणजे लवकर आपला बटाटा मऊ होईल. तर बटाटा छान आता तेलामध्ये तळलाय, मिरची पण. तर आता यात आपण टाकूया लाल तिखट, जे मी सकाळी शाबूला टाकलं होतं तेच तिखट इथं टाकलेलं आहे. आणि छान अशी जरा झणझणीत भाजी करायची, कारण उपवास असलं ना मला तरी तिखट खाऊ वाटतं. तुम्हाला आवडते का तिखट ते सांगा. तर थोडंसं तिखट जास्तच टाकलेलं आहे मी. त्यानंतर थोडंसं त्यामध्ये बटाटे आणखीन तळून घ्यायचे, म्हणजे मऊसर होतील. आणि हे मी घरी बनवलेलं पनीर आहे. पनीरमध्ये मी काहीच टाकलेलं नाही, फक्त हे टाकून बनवून घेतलेलं आहे, जसं आपण घरगुती बनवतो ते. आणि त्यानंतर शेंगदाण्याचं जाडं भरडं कूट हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही अशी ही भाजी. आणि थोडंसं पाणी टाकून आता आपण इथं छान असं एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे तिखट मीठ सगळं बटाट्याला पनीरला लागलं पाहिजे. तर हे भाजी तुम्ही भगराच्या भातासोबत खाऊ शकतात. आणि मी भगर भाजी असं भातासोबतच खाल्लेला आहे. तर शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता पनीरची भाजी उपवासाची मस्त अशी तयार झाली आहे. मी पांढरं भगर शिजवून घेतलेलं आहे. आणि आमच्या घरी सगळ्याची एकादश असते, त्यामुळे हे सगळ्यांसाठी बनवलेले दाखवण्यासाठी मी इथं जरा ताट व्यवस्थित भरून दाखवते तुम्हाला. तर घरात सगळ्यांना आवडलं आणि तुम्ही उपवासाला पनीरची भाजी बनवू शकता. हाही आपण फराळीला टाकतो ते साहित्य टाकूनच बनवलेला आहे, मस्त अशी झणझणीत चमचमीत.